This meeting is सगळ्यांना स्क्रीन दिसते ना माझी? स्क्रीनवरती मी एक शेअर करतोय. आंब्याची चित्र दिसत आहेत? हो दिसतंय ना सगळ्यांना? ओके, चालेल. हो सर, आंब्याचं पिक्चर दिसतोय. दिसतोय ना? ओके, छान छान. आज आपण तेच घेणार आहोत. ओके, आणि अंक. चला ऋग्वेद अनम्यूट कर आणि सगळ्यांनी हात जोडा. आपण प्रार्थनेने सुरू करूया. ओके. ओके. मान ईचा मुची ही से आमची प्रार्थना आणि ही से आमची मागणे. मानशाले मानशाची मानशा मागणे. ही से आमची प्रार्थना आणि ही से आमची मागणे. धर्म जाती नाही, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. ही से अवशी प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. से अवशी प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. अन हेच अमुचे मागणे. ओके, पाठ करायचं बरं का? आरुष आरुष प्रार्थना का म्हणत नव्हतं? आरुषचं काय सुरू आहे? प्रार्थना सगळ्यांनी प्रार्थना म्हणायची. आत्ता नाही, आत्ता नाही, आत्ता नाही, आत्ता नको.
पण जेव्हा सगळेजण प्रार्थना म्हणतो आपण वर्ग सुरू होण्याच्या आधी, तेव्हा प्रार्थना म्हणतो आपण वर्ग सुरुवातीला, तेव्हा हात जोडून व्यवस्थित प्रार्थना म्हणायची. ओके. चेअरवरती फिरत बसायचं नाही. चला, आता सगळ्यांना मी स्क्रीन शेअर केली. सगळ्यांना दिसतंय ना? आंब्याचं चित्र दिसतंय ना सगळ्यांना? हा, बरोबर. तर आता हो सर, दिसतंय मला. मला खालचं हो नाही दिसत आहे. हा चालेल. एक आंब्याचं तेवढं दिसतंय ना, ते चालेल. तर आज आपण काय शिकणार आहोत माहिती का? वचन. वचन म्हणजे काय असतं की एक वस्तू आहे का अनेक वस्तू आहे, एक वस्तूला काय म्हणायचं, अनेक वस्तूंना काय म्हणायचं. ओके. जसं की आता बोट आहे, बरोबर. एक बोट आहे आपलं, बरोबर. बोट आणि एक एक आहे, बरोबर. एक पेक्षा जास्त असतील म्हणजे दुसरं किंवा तिसरं असं बोट, एक पेक्षा जास्त असं बोटवर आपण काय म्हणतो, बोट. बरोबर. एक बोट आणि अनेक असतील तर बोट असं त्याला म्हणतात एक वचन. एक वस्तू असेल तर एक वचन म्हणायचं आणि त्याचं अनेक वचन काय असं सांगितलं की त्याचं दुसरं रूप सांगायचं. म्हणजे जसं की बोटचं बोट, तसं आपल्याकडे वही असते, बरोबर. एकच वही आहे, नोटबुक तुम्ही लिहिता. आणि एक पेक्षा जास्त असतील तर आपण काय म्हणतो, माझ्याकडे काय आहे, वह्या आहेत असं म्हणतो ना आपण. हा, एक असेल तर वही, अनेक असतील तर वह्या. एक बोट, अनेक बोट, बरोबर. असं याला म्हणायचं एक वचन आणि अनेक वचन. तर असे आपण शब्द बघूया. आता चित्रामध्ये तुम्हाला दिसतो नाही का आंबा. एक असेल तर आपण काय म्हणतो, आंबा, बरोबर. आंबा. हा, आणि बाजूच्या उजवीकडे चित्रामध्ये बघा, एक पेक्षा जास्त आंबे आहेत, बरोबर. 3-4 आंबे आहेत तर आपण काय म्हणतो, आंबा म्हणतो त्याला आंबे म्हणतो, बरोबर. आंबे. एक पेक्षा जास्त असले आंबे म्हणतो. तसंच आता पुढचं चित्र बघा. डाव्या बाजूला एक वचन आहे. एक वचन म्हणजे काय, एकच वही आहे, बरोबर. आपण काय म्हणतो, एक वही, बरोबर. वही. आणि भरपूर वह्या असतील तर काय म्हणतो आपण, वह्या, बरोबर. अनेक वह्या. म्हणजे जर कोणी विचारलं की हा, वहीचं अनेक वचन काय आहे, तर वहीचं अनेक वचन वह्या आहे, बरोबर. एक पेक्षा जास्त असतील. ओवी, पुढचं सांग, पुढच्या चित्राचं सांग तू. वही आणि वह्या. कुत्रे. हा, एक वचन काय झालं, एक वचन काय आहे, कुत्रा. कुत्रा. हा, आणि अनेक असतील तर, भरपूर डॉग्स असतील तर आपण काय म्हणतो, कुत्रे. कुत्रे. हा, बरोबर. आता पुढचं बघूया आपण. कुत्रे. स्वरित, अनेक कर. पुढचं चित्र सांग, एक वचन काय आणि अनेक वचन काय. एक मांजर. कॅट, एक मांजर, बरोबर. आणि अनेक असतील तर काय म्हणतो आपण, मंजीर. मांजरे, बरोबर. मंत्रे. अनेक मांजरे. ओके. आता पुढचं चित्र, ऋत्विक तू अनम्यूट कर. एक पक्षी आणि एक पेक्षा जास्त असतील तर पक्षी. सरांना सांग. त्याचं काय होतं अनेक वचन, पक्षीच सांग. सरांना सांग. पक्षी. हा, तर बघा आतापर्यंत आपण बघितलं की बोटचं बोट होतं, वहीचं वह्या होतं, बरोबर. पण पक्षीचं काय असतं, पक्षीचं पक्षीच राहतं. एक पक्षी, अनेक पक्षी. भरपूर असतील तरी आपण काय म्हणतो, पक्षीच. म्हणजे इथे बदल होत नाही, बरोबर. हो, पक्षी. बदलले एक होते. वचन आणि अनेक वचन दोन्ही सारखंच असतं याच्यामध्ये. हो. आता पुढचं आणखी एक बघूया. वाघ. ओके, राजवी अनम्यूट कर. आता सांग, एक वाघ असतो आणि अनेक असतील तर काय म्हणतो आपण, अनेक वचन. एक वाघ आणि अनेक असतील, भरपूर असतील, एक पेक्षा जास्त वाघ असतील तर आपण काय म्हणतो, अनेक असतील, अनेकांना पण आपण वाघच म्हणतो. ओके. जसं पक्षीचं पण एक वचन आणि अनेक वचन सेमच असतं, तसंच वाघचं पण एक वचन आणि अनेक वचन सेमच असतं. ओके. एक वाघ, अनेक वाघ असं म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे, ओके. इरा,
पेन्सिलचं सांग इरा. एक पेन्सिल. आणि अनेक असतील तर पेन्सिल. 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 इंग्लिश मध्ये आपण पेन्सिल्स म्हणतो, पण मराठीत पेन्सिलच म्हणतो. ओके. एक पेन्सिल अनेक पेन्सिल. ओके, त्याचं पण एक सेमच राहतं. पेन्सिल आणि एक पेन्सिल. हा, पुढचं एक सांग आता. ही शिडी आपण वापरतो ना वरती चढण्यासाठी, घरात कुठलं उंचावरचं सामान काढण्यासाठी. एक शिडी असते आणि अनेक एकपेक्षा जास्त असतील तर काय म्हणतो आपण? अनम्यूट करी ना, आवाज नाही येते तुझा. नाही, तू म्यूट वरतीच आहेस इरा, तुझा आवाज नाही येते. अनेक शिड्या. ओके. शिड्या. हम्म. शिडी शिड्या. शिडी शिड्या होतं, बरोबर अनेक वचन. आता पुढचं कोण सांगतंय? मृण्मयी. अनम्यूट कर मृण्मयी. एक फुगा आणि अनेक असतील तर आपण काय म्हणतो? फुगे. फुगे, बरोबर. म्हणजे फुगाचं अनेक वचन फुगे होतं. ओके, छान. आता आलं लक्षात. आता मी काही शब्द सांगतो तुम्हाला, आपण ओरली विचारूया आता. ओके, आता बाकीचे काही शब्द सांग मला. आणि रस्ता. ओके, रस्त्याचं काय होईल मृण्मयी? एक असेल तर रस्ता आणि अनेक असतील तर रस्ते. रस्ते, बरोबर. आणखी एक सांग. पंखा. आपण हवा घेतो ना, पंखा. पंखा आणि पंख्याचं काय होईल? अनेक पंख्या भरपूर असतील तर पंख आहे पंखे. पंखे, बरोबर, करेक्ट. छान म्हणून. म्यूट कर आता. वेद अनम्यूट कर. झाडाचं एक पान. ओके, आणि त्याचं अनेक वचन काय होईल? भरपूर पान असतील तर झाडा झाडे. अरे नाही, झाडचं झाडे होईल, बरोबर. पानाचं काय होईल? एक पाना. एक पान. एक आणि पान भरपूर असतील आणि एक पाने. पाने, बरोबर. आणि मला सांग गाडी. ओके, गाडीचं काय होईल? एक गाडी आणि एक गाडे. गाड्या, बरोबर. गाड्या. आणि सायकलचं काय होईल सांगशील? एक सायकल आणि अनेक असतील तर अनेक सायकल. सायकली असं होतं. ओके, ठीक, चालेल. आता तुम्ही म्यूट कर. आरुष. आरुष अनम्यूट कर. हा, दार असतं ना आपलं, एक दार आणि भरपूर असतील तर आपण काय म्हणू त्याला? दार किंवा दारे असं म्हणतो. ओके, परतचा पाटी. एक पाटी. पाट्या, बरोबर. खिडकीचं काय होईल? खिडक्या, बरोबर. आता म्यूट कर. स्वरित अनम्यूट कर. ऑलरेडी अनम्यूट पडे. ओके, मला सांग कंगवा. आपण तेच विचारतो ना, कंगव्याने. कंगवा, एक कंगवा असेल तर कंगवा आणि त्याचं अनेक वचन काय होईल? कंगवे. कंगवे, बरोबर. शहरचं काय होईल? एक शहर अनेक शहरे. ओके, शहरचं काय होतं? शहरे. सगळ्यांनी म्हणायचं, लक्षात ठेवायचं. आणि मला सांग झाडचं काय होईल? झाडे, बरोबर. खडूचं काय होईल? काडे. नाही, खडूच राहतं. ओके, सेमच होईल. त्या वाघ्य वाघ. हा, तसं वाघचं वाघच राहतं, पक्षीचं पक्षीच राहतं, सिंहाचं पण सिंह, प्राण्यांचं वगैरे
जवळपास सेमच राहतं, जसं की एक सिंह अनेक सिंह असं होतं. ओके, आता म्यूट कर. कोणाला विचारायचं राहिलंय का? विराज, ऋत्विकचं झालं ना? ऋत्विक तर नाही झालं. नाही झालं? बर, मला सांग. गाडीचं काय होईल? गाड्या. हम्म. हम्म. आणि रस्ता? रस्ते. आपण ज्याच्यावरती लिहितो तो फळा, त्या फळ्याचं काय होईल? अनेक असतील तर फळे. फळे. आणि आपण खातो फ्रुट्स, तर आपण म्हणतो फळ, बरोबर? एक फळ. आणि अनेक असतील तर फळे. फळ. फळे. ओके, म्यूट कर आता. विराज, तुझं बाकी आहे ना? हो. हा. पुस्तकाचं अनेक वचन काय होईल? एक पुस्तक. आणि भरपूर असतील तर मग अनेक पुस्तके. ओके, एक असेल तर पुस्तक म्हणतो आणि अनेक असतील तर पुस्तके. आता याचं सांग. वही, एक वही. आणि अनेक असतील तर हा, म्हण चुकू दे, काही नाही होत. आपण शिकतोय इथे, त्यामुळे आपलं चुकलं तरी चालतं, काही नाही फरक पडत. एक वही, अनेक वह्या असं म्हणतो. ओके, अनेक वह्या. हं? आणि गाडीचं सांग आता. एक गाडी, एकच गाडी आहे, एक गाडी. आणि अनेक असतील तर, भरपूर असतील तर काय म्हणतो आपण? अनेक गाड्या. ओके, असं लक्षात ठेवायचं. ओके, आज आपण जे चित्र बघितले त्यांचा थोडस सराव कर, म्हणजे लक्षात येईल. ओके, ठीक आहे विराज. चला, तर हे होतं एक वचन आणि अनेक वचन. ओके, आणि अंक आपण कुठपर्यंत शिकलेत, कोण सांगेल? अंकात आणि अक्षरात आपण लिहिलेत अंक, बरोबर? कुठपर्यंत झाले होते आपले अंक? 1 ते 20 पर्यंत, बरोबर? कॅमेरा दिसतोय ना आता? तर 1 ते 20च्या पुढचे अंक आज आपण घेऊया. ओके, हे फक्त आपण अंकच घेऊया. 20च्या पुढे कुठला अंक येतो? 1 ते 10. हा, 1 ते 10 झाले तो. आणि 20 पर्यंत घेतले होते आपण, बरोबर? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 पर्यंत झालं होतं. अंकात आणि अक्षरात असे आपण लिहून घेतले होते. ओके, तर त्याच्या पुढचे आपण आता 21 पासून सुरू करूया. 21 ते 50 आणि फक्त अंक, अक्षरात नाही. म्हणूया आपण म्हणताना, पण आपण घेऊया पुढचे अंक. ओके, सगळ्यांकडे नोटबुक आहेत, पेन्सिल आहेत? चला मग पुढचे अंक लिहूया. मी बोर्ड घेतो. कोणाला येतात का ऑलरेडी 21च्या पुढचे अंक? 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. बरोबर, छान आरुष. आणखी कोणाला म्हणायचे? स्वरित म्हणतो. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण सगळेजण शिकूया आता. ओके, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 27, 27, 28, 29, 29, 29, नाही 29, 29 आणि 30. ठीक आहे, चला आपण लिहूया आता, सगळेजण घेऊया आपण. 21,
22, 23, तू इंग्लिश मध्ये करायला गेले नंबर्स. नाही हा बघ एक इंग्लिश मराठी 2 आणि 3 सेमच असतात ना मराठी इंग्लिश मध्ये. आता पुढे पण बदल 2 दिले. तर अशीच आहे रोज सारखं. बरोबर बरोबर. 24 बघ 4 बदलले. 25, 26, 27, 28, 21, 22, 23, 24, 24, 25, 25, 26, 26, 27, 27, 28, 28, 29, 29, 29 नाही 29, 29, 29 आणि 3 शून्य 30. ओके. दिसतं सगळ्यांना? 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 30. ओके. हो. मी चेक करतो हिला शेवटी. हा आता पुढचं घेऊया आपण. 30च्या नंतर काय असतं? 31, 32, 33, 34, 31, 32, 33, 34, 35. 35. बरोबर. त्याच्यानंतर 36. ओके. नंतर 37. 35, 36, 37, 38, 39,
आणि 40. मृण्मयी लिहितेस ना? काय आहे तुझ्या हातामध्ये? दाखव कुठपर्यंत झालं तुझं लिहून. सरांनी काय सांगितलं ते लिहिते ना. किती सुंदर लिहिलं बघ. Very good. छान. गुड गुड म्हणून छान लिहिलंय एकदम. ओके, आता पुढचा लेसन पण लिही. 41-42. ओके, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 43, 48, 50. 50. मला अन्नच दिसत नाही. दिसतं ना? हा 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. ओवी दाखवतेस? ओके, थोडीशी वरती कर नोटबुक बाळा. थोडीशी कॅमेऱ्याच्या जवळ, थोडस ब्लर दिसतंय काय मला. झालं? ब्लर कशी ठीक, आलं? छान लिहिलं, छान लिहिलं. ओके, हा ठीक आहे ओवी. ओके, मी 50 पर्यंत न पाहता लिहिलं. व्हेरी गुड, छान. 50 पर्यंत न पाहता. आम्ही पुढे. आरुष, तुझं लिहून झालं? मला झालं का लिहून पूर्ण? इरा दाखवतेस ना? थोडस पुढे आण, मला ब्लर दिसते, मला थोडस स्क्रीन खूप. ठीक आहे, मला क्लिअर दिसत नाही बाळा. फोटो काढून पाठव, ग्रुप वरती फोटो काढून पाठव क्लास संपल्यानंतर. ओके, आलाय. पूर्ण झालं ना तुझं इरा? ओके, छान. आरुषचं काय झालं? आरुष, स्वरितचं झालं? हा दाखव. की दाखवतो. ओके, थोडीशी नोटबुक पुढे आहे कॅमेऱ्याच्या जवळ. हा, आणि थोडीशी वरती कर. अप अप अप. हा, ओके, छान लिहिली सुरेश. ओके, लिहून झालं सगळ्यांचं? आपण आता एकेकाची रिव्हिजन घेऊ, एकेकाला विचारूया. विराज, अनम्यूट कर. ते नाही करायचं, काहीच नाही करायचं. बाकीच्या सगळ्यांनी म्यूट वरती राहा. 45, बापरे, लिखित आहात 50 पर्यंत घेऊन जायचं. सांगतात ते करायचं ना. वा, ओके, विराज, अनम्यूट कर. विराज, आवाज येतो तुला?
अनम्यूट कर. हो. हा, आता मला सांग हे अंक कुठले कुठले आहेत, मी ज्या अंकांवरती बोट ठेवेल ते. ओके, हा अंक कुठला आहे? 2 20, 22 आणि 23. ओके, बरं हा सांग 31, 32 आणि हा 3 33. बरोबर. आणि पुढचा 34. ओके, 33, 34. ठीक आहे. ऋग्वेद अनम्यूट कर. विराज तू म्यूट कर आता. हा अंक सांग ऋग्वेद. 4 वर 4. मग स्क्वेअर केला मी. 4 4 हा, काय म्हणतो आपण त्याला? 41, 42, 43 आणि 40 44. ओके, 44. 44. ओके, 44. आणि तुला पूर्ण लेसन म्हणता येईल? हा 31, 32 म्हणता येईल? म्हण माझ्यासोबत. 31, 31 32, 32 33, 33 34, 34 35, 35 36, 36 36, 37, 37, 37 38, 38 39, 39 40. 40. ओके, गुड. म्हणून मी अनम्यूट कर. हा लेसन म्हणून दाखव. म्हणून मी 41, 41, 41, 42, 42, 43, 43, 44, 44, 45, 45, 46, 46, 47, 47, 48, 48, 49, 49, 50. 50. व्हेरी गुड, छान. इरा अनम्यूट कर. हा म्हणून दाखव इरा. 21, 21, 22, 22, 23, 23, 24, 24, 25, 25, 26, 26, 27, 27, 28, 28, 29, 29, 30. 30. 30. हा, व्हेरी गुड. 30. ऋत्विक अनम्यूट कर. आवाज येतो ऋत्विक? बहुतेक थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे तुझ्याकडे. ओके, तुझा आवाज असा क्रॅक होतोय मला. चालेल, आपण राजविकाकडे जाऊया. राजविका अनम्यूट कर. झाले. 31, 31, 32, 32, 33, 33, 34, 34, 35, 35, 36, 36, 37, 37, 38, 38, 39, 39, 40. ओके, छान, गुड.
सध्याचं काय चालू आहे सध्या? आज उशिरा जॉईन झालीस ना? लिहून झालं? तर मी जॉईन झालोय. तर आज थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम होतोय का घरी? आता हा. जॉईन झाले. ओके. ऋत्विक हा लेसन म्हणतो. ओके. नाही, परत इंटरनेटचा इश्यू येतोय असं दिसतंय. काही हरकत नाही ऋत्विक, जेव्हा कनेक्शन व्यवस्थित होईल ना तेव्हा मग. आरुष अनम्यूट कर. हा. आणि 41 लेसन म्हण. 41 42 42 43 43 44 45 45 46 46 47 47 48 49 हा 49 50 बरोबर. छान. कोणाचं बाकी आहे म्हणायचं? ओवी तुझा कॅमेरा का ऑफ आहे? हा ओवी म्हण. ओके. 21 चा म्हण. 21 म्यूट वरती आहेस तुम्हाला, अनम्यूट कर. 21 21 22 22 23 23 24 24 25 25 26 26 27 27 28 27 29 29 30. 30 व्हेरी गुड. छान. सध्या तू बनशील पुढचा लेसन. हा सध्या म्हण 31 व्यवस्थित बस आणि म्हण 31. सध्या तू म्यूट वरती आहेस, अनम्यूट कर. होत नाही का अनम्यूट तुझ्याकडनं? तर मला म्हणतो का? म्हण ऋत्विक म्हण. सध्या अनम्यूट होते. हा हा म्हण 31. ऋत्विक सध्याचं झाल्यानंतर तू म्हण. 31 31 32 32 33 33 34 34 35 25 35 25 35 35 35 हा 35. ओके. 36 36 37 37 38 38 39 39 40. 40 ऋत्विक अनम्यूट होता येईल तुला आता? हो सर. ओके. म्हण पुढचा 41 41 42 42 43 43 44 44 नाही 44 44 45 45 46 46 47 47
48 48 49 49 50. 50. ओके, छान. सगळ्यांचं झालं ना? एक एक लेसन म्हणून. कोणाचं बाकी आहे का म्हणायचं? सगळ्यांचं झालं ना? ठीक आहे, चालेल. तर आज आपण 2 गोष्टी शिकलो. एक म्हणजे वचन आणि 31 ते 21 ते 50 अंक, बरोबर? तर आपण आता थोडंसं परीक्षेबद्दल बोलूया. ठीक आहे. तर परीक्षा जी असेल ती तोंडी परीक्षा असेल. ओके, लेखी लिहायचं काही नाहीये. तुम्हाला जास्तीत जास्त एखादा शब्द लिहायला मी सांगेन, एखाद किंवा दुसरा शब्द, असा पेपर वगैरे पूर्ण असा असेल असं नाहीये. ओके, ठीक आहे. मॅक्झिमम परीक्षा ही तोंडीच असेल. ओके, मी प्रश्न विचारेल आणि तुम्ही उत्तर द्यायची. मी चित्र दाखवेन किंवा मी अंक दाखवेन आणि तो अंक तुम्हाला ओळखायचा असेल. ओके, आणि महत्वाचं म्हणजे प्रार्थना सगळ्यांनी पाठ करा. ओके, एखादं कडवं तरी प्रार्थनेचं आलंच पाहिजे सगळ्यांना. ओके, त्याला पण मार्क असतील. आणि परीक्षेमध्ये कुठले कुठले प्रश्न असतील, कशा प्रकारचे प्रश्न असतील, म्हणजे कोणता प्रश्न असेल तो नाही सांगणार, पण कशा प्रकारचे प्रश्न असतील ते मी सांगेन तुम्हाला. आणि किती मार्काला कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील, की अंकांना किती मार्क असतील, अक्षरांना किती मार्क असतील. ओके, कुठले शब्द वाचावे लागतील, कुठले ओळखावे लागतील, आणि लिहायचा एक छोटा प्रश्न असेल. लिहायचं म्हणजे तिथल्या तिथे वर्गातच मी चेक करेन, बघेन आणि हे होईल. मला अंके वाचून दे. काय म्हणतोय स्वरी? अंके परत एकदा म्हण. नंबर्स वाचून दे. नंबर्स वाचायचे तुला? हा, हा, बोर्ड मध्ये. वाचूया. ओके, आधी माझ्या समोर इन्स्ट्रक्शन काय आहे? समोर सध्या काही नाहीये. ओके, मी दाखवतो बोर्ड तुला. ओके, किंवा आपण ओरली म्हणूया. ठीक आहे. पण होमवर्क काय आहे? हा, म्हणता येईल, काही हरकत नाही. तुला येतो का 21चा पाढा किंवा 31चा? आपण बोर्डवर टाकू शकते. बोर्डवर दाखवू शकतो. बरं, दाखवूया आपण. ओके, परीक्षेचे एकदा इन्स्ट्रक्शन सगळ्यांना समजल्या की आपण हे करूया. ओके, 3 किंवा 4 प्रश्न असतील परीक्षेत. ओके, एकात मी अंक विचारेन, एक तर अंक दाखवेन. ओके, आणि ते अंक तुम्हाला वाचायला सांगेन. आणि काही अंक अक्षरात लिहीन, ते अंक तुम्हाला वाचायचे असतील. ओके, असे अंकांवरती 2 प्रकारचे प्रश्न येतील. एक म्हणजे अंक लिहीन, अंक ओळखायला लावेल. एक म्हणजे अंक अक्षरात लिहीन आणि ते अक्षरात वाचेल. अक्षरातले अंक फक्त 1 ते 20 पर्यंतच येतील. ओके, कारण आपण तेवढे चेक घेतलेत वर्गामध्ये. आणि अंक मात्र मी 1 ते 50 पर्यंत कुठलाही ओळखायला लावेल. ओके, अंकातले. आणि अक्षर आपण शिकलेत, बरोबर? स्वर आणि व्यंजन. तर स्वर आणि व्यंजन पण शिकला. मी तुम्हाला एखाद दुसरा स्वर सांगेन. हा, बरोबर. तर स्वर आणि व्यंजन मी तुम्हाला लिहून दाखवेन, ते तुम्हाला ओळखावे लागतील. ओके, आणि काही स्वर आणि व्यंजन मी तुम्हाला लिहायला सांगेन, ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. म्हणजे स्वर किंवा व्यंजन मी सांगेन, तो स्पेसिफिक तुम्हाला लिहायला आला पाहिजे. काना वगैरे शिकलोय, बरोबर? तर त्याच्या रिलेटेड काही शब्द पण सांगेल, ते वाचायला. म्हणजे सोपे शब्द असतील. जोडाक्षर सहसा मी घेणार नाही, पण साधे शब्द, काना मात्रा असलेले किंवा नसलेले. ओके, असे शब्द तुम्हाला वाचावे लागतील. अशा प्रकारचे प्रश्न असतील. एक 5 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न असतील, आणि त्याच्यावरती आपण ठरवूया. आणि प्रार्थनेचं एक तरी कडवं सगळ्यांना आलं पाहिजे. ओके, सगळ्यांना लक्षात आलं कुठले कुठले प्रश्न येतील परीक्षेत आणि कसे येतील? समजलं? कोणाला काही प्रश्न आहेत? पाठ करेल. हा, पाठ करेल. छान. ओके, गुड आरुष. बाकी सगळ्यांना लक्षात आलं ना? हा, आणि मी इन्स्ट्रक्शन पाठवेन पण. सध्या व्यवस्थित बस. हा, आणि तुझा कॅमेरा थोडासा वर कर, तुझा चेहरा दिसत नाहीये. ओके, हा, स्वरित तू माझ्या मागे म्हण. ओके, 31 31 32 32 33 33 34 34 35 35 36 36
37 37 38 38 39 39 40. 40. चालेल. ओवी तुला काही सांगायचंय? हँड रेज केलायस तू? मृण्मयीचं पण हँड रेज दिसतोय. मृण्मयी काय सांगायचंय तुला? माझं होमवर्क झाला पण पाठवायचं विसरले. काही हरकत नाही, तू पाठव आता. ओके, आता पाठवते मी, चेक करून सांग. आणि आजचा होमवर्क जो असेल तो आपण जे अंक घेतलेत बरोबर 21 ते 50 पर्यंत ते सगळ्यांनी लिहून पाठवायचे. ओके, क्लासमध्ये आज झालेले अंक घेऊन पाठवा. हा आजचा गृहपाठ असेल. ओके. ओवी तुला काय सांगायचंय? मी खूप दिवसासाठी या कम्प्युटरला हात नाही लावला तर मी त्या पिक्चरला कॉपी नाही केलाय. कोणत्या पिक्चरला कॉपी नाही केलंय? ते जे पाठवलं होतं. ओके, मी काही ग्रुपवरती पाठवतो. ओके, मी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरती पाठवतो, म्हणजे तिथनं तुला वाचता येतील सगळ्यांना. हा, बोला, कोणाला आणखी काय बोलायचंय? कसं मोठं करायचंय? मोठं काय म्हणालीस? माझं कॅमेरामध्ये मोठं कसं करायचं? मोबाईलचं मला तुला इथनं सांगता नाही येणार बाळा. म्हणजे तुला एकदा स्क्रीन मोठा करायचा का मोबाईलचा? लॅपटॉप. तुझ्यासोबत कोण आहे बघ, आई किंवा बाबा कधी असतील त्यांना सांग हेल्प करायला, कारण तुझ्या मोबाईलवरती मी इथून सांगू शकणार नाही ना. ओके. मोस्टली मागच्या राईट साईडला खालच्या बाजूला एक स्क्वेअर येतो, असं स्क्वेअर, त्याच्यावरती टच केलं की स्क्रीन मोठा होतो. ओके. हा, खालच्या बाजूला उजव्या राईट साईडला. त्याच्यावर बेटर तू बेटा आई किंवा बाबांची मदत घे, त्याच्याने तुला मोठं करता येईल. ओके, चालेल. चला, आज आपण हे घेतलंय एकवचन आणि वचन घेतले बरोबर, आणि आपल्या सिलेबस मधल्या जवळपास सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. ओके. परीक्षेच्या बाबतीत कोणाला काही प्रश्न नाहीये ना? मी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स पाठवतो. ओके. आणि आणखी आता एक मी स्क्रीन शेअर करतोय, आपण एक पटापट आकार शिकून घेऊया. ओके, सगळेजण लक्ष द्या. आकार माहिती आहेत का तुम्हाला, कुठले कुठले आकार असतात? नाही. ओके, शिकूया आपण. आकार गोल, चौकोन, चौरस नाव ऐकलीत का कधी? शेप्स. इंग्लिश मध्ये आपण शेप्स शिकला की ते एक फुगेला फुगामध्ये सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय का? आता स्क्रीन दिसतोय, आकार त्याच्यावरती एक त्रिकोण आकृती आहे, ट्रायंगल दिसतोय, एक ट्रायंगल दिसतोय ना सगळ्यांना? हा, तर ज्याला 3 कोण असतात किंवा ज्या आकृतीला 3 बाजू असतात त्याला आपण काय म्हणतो? ट्रायंगल. इंग्लिशमध्ये ट्रायंगल म्हणतो आणि मराठीत त्याला काय म्हणतो? त्रिकोण. ओके, त्रिकोण. हा कसा दिसतो त्रिकोण? हा स्क्रीनवरती जसा हा पिवळा दिसतोय ना तसा, तशी आकृती जी असते त्रिकोण. आणि त्रिकोण 3 कोण असतात म्हणून त्याला त्रिकोण असं म्हणतात. ओके, अशा आकाराची कुठली वस्तू असते सांगा बरं?
सँडविच. सँडविच बरोबर. बर्थडे कॅप. बर्थडे कॅप पण असते बरोबर. आणि समोसा बरोबर. समोसा पण असतो ना ट्रायंगल शेप. एका घराचं रूफ. काय म्हणलं आधी? रूफ रूफ बरोबर बरोबर. घराचं छत पण असं त्रिकोणी आकाराचं असतं काही काही घरांचं. बरोबर आहे. आता पुढचा पण आहे. हा बरोबर. आता पुढचा आकार बघूया आपण. एक झाला त्रिकोण. ओके. पुढचा आकार कुठला आहे? गोल. सर्कल म्हणतात इंग्लिशमध्ये. मराठीत त्याला काय म्हणतात? वर्तुळ किंवा गोल. वर्तुळ. पहिला आकार होता त्रिकोण. दुसरा आहे वर्तुळ. ओके. वर्तुळ किंवा गोल म्हणतात. आता पुढचा आकार. जर तोच वर्तुळ अर्धा केला तर त्याला काय म्हणायचं? अर्धवर्तुळ. ओके. अर्धवर्तुळ. आपण शिकलो ना चराफार. अर्धवर्तुळ. त्यानंतर पुढचा आकार आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौरस. चौरस. आणि दोन प्रकार असतात. चौरसामध्ये काय असतो? चौरस जो असतो त्याच्या चारी बाजू आणि चारी कोण समान असतात. ओके. आणि फक्त चार बाजू जे असतात त्याला म्हणायचं चौकोन. ओके. त्या चौकोनाचे बरेच प्रकार पडतात. तर चौरस हा चौकोनाचा एक प्रकार आहे. तर त्या सारख्या असतात. आणि हा चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. चारी कोण सारखे असतात. ओके. हा झालं चौरस. त्याच्यानंतर पुढचा शेप बघूया. हा पण चौकोनाचा एक प्रकार आहे पण याच्या फक्त समोरच्या बाजू सेम असतात. समोरच्या म्हणजे जसं याच्यामध्ये वरची आणि खालची बाजू आणि डावीकडची आणि उजवीकडची बाजू समान असते. याला काय म्हणायचं? आयत. आयात. ओके. आयत. आयात. आणि इंग्लिशमध्ये आपण त्यालाच रेक्टँगल म्हणतो. ओके. पुढचा जो आहे आकार याला किती बाजू असतात? मोजा, काउंट करा. 1 2 3 4 5 6. 6 बाजू असतात म्हणून त्याला म्हणतात षटकोन. ओके. ते बुक मला येते. षटकोन. षटकोन. आणि त्याच्या पुढचे हा असतो जसा आपला गॅसचा सिलेंडर असतो तशा टाईपचा दिसतो ना हा. म्हणून याला काय म्हणतात मराठीमध्ये? दंडगोल. ओके. दंडगोल. दंडगोल तर पाईप असते. हा येस पाईप. बरोबर आहे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढचे जे शेप्स आणि आकार आहेत ते आपण पुढच्या वर्गात घेऊया. ओके. तर आज आपण कुठले कुठले आकार शिकलो? एक शिकलो पहिला त्रिकोण, दुसरा वर्तुळ, त्यानंतर अर्धवर्तुळ बरोबर, त्यानंतर चौरस, आयत, षटकोन आणि दंडगोल. ओके. मी यांचे चित्र ग्रुपवरती पाठवतो. एकदा बघून घ्या की कोणत्या शेपला काय म्हणतात, कुठल्या आकाराला काय नाव आहे ते. आणि बाकीचे आकार राहिलेले जे आकार आहेत जसं की पंचकोन, अष्टकोन, दशकोन पुढच्या वर्गात घेऊया. ओके चालेल. तर आकार पण परीक्षेत आता वर्ग विचारणार का? आकार पण परीक्षेत विचारणार आहेत का? आकार शक्यतो राहील. मी पेपर ड्राफ्ट करतोय. मी ड्राफ्ट केला की ग्रुपमध्ये पाठवेन सगळं. पण एक वर्ग आपण 6 तारखेचा जो वर्ग असेल त्या वर्गात मी पूर्ण रिव्हिजन घेईन. म्हणजे जे काही परीक्षेत घेईल त्याची उजळणी घेईन. म्हणजे सगळ्यांचा सराव करून घेईन. त्यामुळे सगळ्यांना परीक्षेच्या आधी सराव होईल. चालेल चालेल. चालेल. चला ओके. बाय बाय. पुढचा वर्ग सुरू करायचा आता. बाय बाय. बाय सर. बाय. थँक्यू सर.